हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला इयत्ता 7वीची भाऊबीज ही कविता शिकवणार आहे. आपल्या घरापासून दूर असणाऱ्या भावाला त्याच्या बहिणीविषयी वाटणाऱ्या भावनांचे चित्रण या कवितेतून करण्यात आले आहे. भाऊबीजेसाठी बहिणीकडे जाता येणार नाही याचे दुःख त्याला वाटते. भाऊबीजेच्या दिवशी एकटेपणाची भावना या कवितेत व्यक्त करण्यात आली आहे. बघा, इथं भावाला त्याची बहीण ओवाळते, भाऊ बहिणीला गिफ्ट देतोय. इथं हा भाऊ विचार करतोय की आपण आपल्या बहिणीपासून लांब आहे, तर आता आपली बहीण आपल्याला कशी ओवाळेल. चला तर बघूया कविता. उद्याचीच भाऊज बीज, कोण मला ओवाळील, कोण ओवाळणीसाठी मज सवे झगडतील. उद्याची भाऊबीज आहे, मला कोण ओवाळील, कोण ओवाळणीसाठी माझ्यासाठी भांडेल. बहीण भावाची मस्करी करते. त्याला ओवाळलं म्हणजे ती लगेच आपले हात पुढे करते गिफ्टसाठी, की मला काहीतरी माझा भाऊ गिफ्ट देईल. इथे आज पडलो मी माझ्या गावापासून दूर, कुणा घालू ओवाळणी लागे मला हुरहुर. मी बहिणीपासून लांब असल्यामुळे मी आज एकटा पडलो. माझ्या गावापासून खूप दूर आहे. दूर असल्यामुळे माझी बहीण मला ओवाळण्यासाठी येणार नाही. त्यामुळे एका भावाला हुरहुर वाटते. इथे साऱ्याच बहिणी परक्या या नगरात, परी असे निराळीच माझ्या बहिणीचे प्रीत. इथे भरपूर बहिणी आहे, पण त्या या परक्या नगरात आहे. त्यांच्यापेक्षा माझी बहीण वेगळी निराळीच आहे. माझ्या बहिणीचे प्रेम, माझ्याबद्दल वाटणारी आस्था निराळीच आहे. कसे बहिणीचे नाते, कशी बहिणीची माया, ओवाळणी मागतसे सालभर भांडुनिया. बहिणीचे नातं कसे असते, बहिणीची माया कशी असते, भाऊ आणि बहिणीमधलं नातं कसं असतं ते तर प्रत्येकाला माहीत असतं. ओवाळणी मागत ते सालभर भांडुनिया. वर्षभर भांडण करते बहिणी आपल्या भावाजवळ ओवाळणी मागण्यासाठी. ओवाळणी म्हणजे तिला भावाजवळ पैसे वगैरे काही लागत नाही. तिला फक्त भावाने बहिणीला दिलेलं प्रेम तेच तिला पाहिजे असतं. उद्याचीच भाऊबीज, महोत्सव घरोघरी, आणि न पाहीन हे सारे एकट्या वेडापरी. उद्याचीच भाऊबीज आहे, प्रत्येकाच्या घरी हा भाऊबीजचा महोत्सव आहे. परंतु मी एकटा पडलो आहे की माझ्याकडे माझी बहीण नाही. लांब असल्यामुळे मला माझी बहीण ओवाळू शकत नाही. हे एका भावाला लांब आपल्या बहिणीपासून दूर गेल्यावर कळते. तो एकटाच वेड्यासारखा सगळे त्यांच्या घरी असणारे भाऊबीजचे महोत्सव पाहते. बघा, अशा प्रकारे हा भाऊ नाराज झालेला आहे. त्याच्या बहिणीपासून लांब असल्यामुळे त्याची बहीण ओवाळू शकत नाही. त्यांनी या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. बघा, भाऊ बहिणीचे प्रेम कसं असतं ते आज या भावामुळे आपल्याला बघायला मिळते. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.